सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरच्या भागात धुवाधार पाऊस पडल्याने कुरनूर धरणातून 3000 क्युसेक व नंतर 3800 क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला असून याचा विसर्गाचा फटका अंदेवाडीच्या गावकऱ्यांना बसला असून संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। गेल्या 8 दिवसांपासून गावचा संपर्क तुटला होता। 8 दिवस संपर्क तुटला असताना गावात पिण्याच्या पाण्याचे आरओ फिल्टरच्या पाण्याचे मशीन स्टॅटर संपूर्ण पाण्यात असल्याने आरओ फिल्टर चालू बंद करणे धोक्याचे ठरत असून गावात आजपर्यंत 5 दिवस शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले। पण गेल्या 2 दिवसांपासून पिण्याचे पाणी संपल्याने नागरिकांनी टाहो फोडतानाचे विदारक चित्र आंदेवाडीमध्ये पाहायला मिळाले। गावात आरओ फिल्टर शिवाय दुसरे पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती। गावातील नागरिकांनी तात्काळ अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना माहिती दिली। तात्काळ तहसीलदार साहेबांनी आपदा मित्राच्या मदतीने बोटीच्या सहाय्याने संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची बोटीने व्यवस्था केली। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले। तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर, गोपीनाथ माने, हनुमंत सानप, रामचंद्र माने, सोमनाथ आळुरे यांचा समावेश होता। दरम्यान गावातील पोलीस पाटील श्रीशैल पाटील, ग्रामपंचायत ऑपरेटर नागेश कलमनी, महसूल सेवक हसन मुजावर, ग्रामपंचायत शिपाई प्रशांत कलमनी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। नमस्कार, मी नागेश बाबुराव कलमनी, अंदेवाडीचा इथे ड्रायव्हर असून अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्राकडून आज मदत कार्य सुरू झालेलं आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि पेशंटला घेण्या जेवणाची व्यवस्था तहसील मार्फत चालू आहे। तरी 2-3 दिवस तहसील मार्फत असंच आम्हाला मदत करून सहकार्य करावे अशी मी विनंती करतो। न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।